सांगली नगरीची संस्कृती आणि त्याला अनुसरून असलेले सांगलीमध्ये कृष्णामाईचं महोत्सव यात्रा आपण पाहिला की सांगली मिरज कुपवाड नगर महानगरपालिका तसेच या ठिकाणी असलेलं श्री गणपती पंचायतन संस्था आणि कृष्णामाई महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी फार सुंदर उत्सव पार पडला। परंतु त्याच्या पुढची एक संस्कृती आहे की आपण आपल्या कृष्णामाईला या महिन्यामध्ये परडी सोडतो आणि त्याच्या पुढे प्रार्थना करतो की येणाऱ्या पावसामध्ये भरभरावून पाऊस होऊ दे आणि सांगली नगरीसाठी कायम आपलं जीवन जल वाहिनी जी आपल्या सगळ्यांची करता धरता असलेली आपली ही कृष्णा माता आपल्यावर प्रसन्न राहू दे आणि अशीच संत वाहत ती यापुढेही राहू दे ही प्रार्थना करण्यासाठी समस्त सांगलीकर या ठिकाणी कृष्णामाईच्या तटावर एकत्रित आले। या ठिकाणी परडी सोडलेला आहे, तसेच कृष्णामाईची आरती केलेली आहे आणि या ठिकाणी मराठी गीतांचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि या ठिकाणी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं आपली संस्कृती जोपासणारी ही सांगली नगरी आहे आणि आज जी परडी सोडलेली ही समस्त सांगली नगरीच्या वतीनं, सांगलीतील असलेल्या सर्व नागरिकांच्या वतीनं, सर्व संप्रदायातल्या असलेल्या लोकांच्या वतीनं सोडलेली आहे। आपल्या सर्वांची आई कृष्णामाई, कृष्णामाई की जय, कृष्णामाई की जय। प्रमाणित परडी सोडण्याचा कार्यक्रम झालेला आहे। कृष्णामाई महोत्सव या समितीच्या वतीने कार्यक्रम आयोजित केलेला होता। दरवर्षी याप्रमाणे एक परंपरा साजरी केली जाते। त्याच्या मागचा उद्देश आहे की सुजलाम सुफलाम इथं राहावं, आवश्यकतेप्रमाणे तेवढंच पाणी यावं, नदीच्या पात्रामध्ये कृष्णामाई कोणाला पोकू नये ही यामागचा उद्देश आहे आणि कोणत्या उत्साहात सर्व सांगलीकरांनी सहभागी होऊन इथं परडी सोडण्याचा कार्यक्रम झालेला आहे। कृष्णामाईला विनंती आहे, आमची प्रार्थना केलेली आहे की पात्राच्या बाहेर पडू नये, पाहिजे तेवढा पाऊस पडावा अशी ईश्वराने प्रार्थना केलेली आहे।